जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन सारे रामजी दत्तोच्या रत्नशाळेतील ओतकामाच्या कारखान्यात आले. सुवासिनी आणि कुणबी दासी पाठीशी घेत सोयराबाई आल्या. कारखान्याच्या चौकात भगवा सरपोस घालून झाकलेले सिंहासन होते. त्याच्या दक्षिण बाजूला सोन्याची घडीव गणेश मूर्ती होती. आज त्यांच्या पूजनाचा व स्थापनेचा विधी होता. त्याबरोबरच समर्थांनी दिलेल्या कोंदंडाचे पूजन होते. पुढे होत रामजीने हलक्या हाताने सरपोस हटविला. असंख्य मावळ्यांचे सांडले रक्त जणू सोन्याचे झळकते रूप लेवून अंगी पडणारी किरणे परतविताना म्हणत होते, आम्ही कोणाला अंगजटी घेतले नाही, त्यो मान फक्त धन्याचा आहे. जगदंब जगदंब. सिंहासनाच्या नुसत्या दर्शनानेच राजांचा हात छातीशी गेला. सिंहासनाच्या वाघमुखी हात बैठकी बघताना संभाजीराजांना राजांचे बोल आठवले. आपण प्रथम भोसले आहोत, मग शिकारी. वाघ हे जगदंबेच्या बैठकीचे जनावर आहे. राजे सोयराबाई संभाजीराजे चंदनी पाटावर बसले. गागाभट्टांनी अथर्व शीर्षातील गणेश स्तोत्राचा उद्घोष केला. ओं गं गणपतये नमः. त्वमेव कर्ता त्वमेव. गणेशानी सिंहासन पूजन झाले. मानाचे बकरे पडले. कोदंडाची पूजा झाली. सुवर्णफुलांची उधळण झाली. आइये सिंहासन को हस्तस्पर्श दीजिए. गागाभट्टांनी राजमंडळाला विनंती केली. राजे सोयराबाई पुढे झाले. रामराजे ते सारे बघत बगलेला उभे होते. या बैठकीस हात देऊया. संभाजीराजांनी मायेने रामराजांचा हात आपल्या हाती घेत त्यांना सिंहासनाजवळ घेतले. बोला हर हर महादेव. भोवतीच्या मावळ नरड्यांच्या घाटी फुटल्या. राजमंडळाने सिंहासनाला मानाचा हस्तस्पर्श दिला. हंबीरराव, आनंदराव, मोरोपंत, अण्णाजी, रामचंद्रपंत, येसाजी सारे पुढे झाले. जय भवानी गरजत त्यांनी शुचिर्भूत झालेले सुवर्ण सिंहासन फुलांच्या माळांनी सजलेल्या रथासारख्या गाड्यावर चढविले. त्या गाड्याला सजलेले 5 पांढरे शुभ्र घोडे जोडण्यात आले होते. राजांनी झुकून गणेशाची सुवर्णमूर्ती उचलली आणि छातीजवळ कवड्यांच्या माळेवर धरली. संभाजीराजांनी कोदंड उचलला. रणहालग्यांच्या रोमांचक काठ्या तडतडल्या. लेझीम तोड्यांनी लय पकडली. छळण खण छळछळ. उखळी बंदुकांचे बार दणाणले. शिस्त धरलेल्या हुजराती फौजेच्या धारकऱ्यांच्या हातातील पाती उन्हात झगमगू लागली. गुलालाच्या मुठी उधळल्या. फुलांच्या ओंजळी उसळल्या. शिंगे ललकारली. चालले मानाचे सिंहासन मराठ्यांच्या मसनदीकडे मर्तबाने चालले. रत्नशाळेकडून दरबारी चौकाकडे चालले. जिजाऊंनी मनी जागविलेले तुळजाई स्वप्न जिवंत होऊन चालू लागले. जंग मैदानावर घाई गर्दी करून धारातीर्थ देह ठेवताना राजासनी आमचा जोहार दंडवत सांगा म्हणणाऱ्या कैक आकाशवीरांचे सार्थक चालले. समर्थांचे आनंदवन भुवन चालले. असंख्य मायमाऊलींचे कुंकुबळ चालले. हिंदूंच्या शतकानुशतके गाडल्या गेलेल्या आशांचे ऐरावती बळ चालले. श्रीचे कल्याणकारी राज्य चालले. सिंहासनाच्या गाड्याची पिछाडी धरून गणेशमूर्ती हाती घेतलेले राजे, पंचारती घेतलेल्या सोयराबाई, समर्थांचा कोंदंड घेतलेले संभाजीराजे आणि त्यांचे बोट हातात धरलेले रामराजे असे सारे त्या सिंहासनाशी रक्ताने बांधील असलेले राजमंडळ चालले. वाजत गाजत नगारखान्याच्या दरवाजाने
रथगाडा दरबार चौकात आला. सिंहासनाच्या चौथऱ्याची सारी मखरे सुवर्णात घडली होती. अष्टखांब, मेघडंबरी, मत्स्य मोरचेल, न्याय तुला असा देखणा साज झळकत होता. त्या चौथऱ्याची मधली जागा या खाशा सिंहासनासाठी मोकळी राखण्यात आली होती. राजांनी गणेशमूर्ती संभाजीराजांच्या हाती दिली. रथगाडा चौथऱ्याजवळ आला. गागाभट्ट राजमंडळासह चौथऱ्यावर चढले. चौथऱ्यावर शिडी चढविण्यात आली. रामजींच्या हातातील तबकातून गागाभट्टांनी सुवर्णी खिळा उचलला. मंत्रोच्चार करीत त्यांनी तो निरखला आणि राजांच्या हाती दिला. राजे खिळा घेऊन शिडीजवळ आले. हंबीरराव येसाजी आनंदराव यांनी शिडी तोलून धरली. कोडता आणि खिळा घेतलेले राजे शिडीच्या पायऱ्या मागे टाकीत मेघडंबरीच्या थेट छताला भिडले. साऱ्या माना वर उचलल्या गेल्या. हातीचा सुवर्ण खिळा राजाने मेघडंबरीच्या छताला राखलेल्या छिद्रात ठोकला. सुवर्णमेघ बसली. राजे खाली आले. शिडी हटली. सिंहासनाखाली हस्ती मृत्तिका प्रदान करण्याचा विधी सुरू झाला. मंत्राचा घोष उठू लागला. गागाभट्टांनी प्रभाकर भट्टांच्या हातातील हत्तीच्या पायाखालच्या मृत्तिकेने भरलेले तबक आपल्या हाती घेतले. मुठीने त्यातील माती राजांच्या ओंजळीत सोडली. चौथऱ्यावर मोकळ्या राखलेल्या सिंहासनाखाली येणाऱ्या चौकात ती शिवरून टाकण्याची इशारत केली. राजांनी मृत्तिकेची ओंजळ चौकात शिवरली. सोयराबाई पुढे झाल्या. त्यांच्या हाती गागाभट्टांनी हस्ती मृत्तिका दिली. त्यांनी आपली सवाष्ण ओंजळ चौकात सोडली. संभाजीराजांनी गणेशमूर्ती व कोंदंड प्रभाकर भट्टांच्या हाती दिला. पुढे होत आचार्यांनी दिलेली मृत्तिका चौकात सोडून ते मागे झाले. गागाभट्ट तबक ठेवण्यासाठी म्हणून वळू लागले. एवढ्यात आपल्या शेजारी असलेल्या रामराजांची ओंजळ आपल्या हातांनी जोडून सोयराबाईंनी ती आचार्यांच्या समोर धरली. आचार्य क्षणभर घोटाळले. मग त्यांनी मृत्तिका रामराजांच्या ओंजळीत ठेवली. त्यांचे हात तसेच चौकाकडे नेत सोयराबाई म्हणाल्या, "हा, सोडा ओंजळ चौकात." हत्तीच्या पायाखाली रगडलेली माती पडू लागली. सिंहासन चौथऱ्याच्या बैठक चौकात. अभिषेकपूर्व विधींना सुरुवात करण्यापूर्वी सोयराबाई आणि संभाजीराजांना घेऊन राजे जिजाऊंच्या महाली आले. फलाहार आणि दुग्धपान असे व्रत पाळल्यामुळे त्या तिघांच्याही डोळ्यात तेज उतरले होते. आपल्या महाली मध्यभागी गिरत्या लोडांची बैठक टाकून जिजाऊसाहेब बसल्या होत्या. गेले 15 दिवस त्यात तकवा नव्हता तरी आल्या गेल्या माणसांची आस्थेने विचारपूस करीत अशाच बसल्या होत्या. राजे संभाजीराजांना बघून त्या बैठकीवरून उठण्याच्या खटपटीला पडल्या. ते बघून पुढे झेपावलेल्या संभाजीराजांनी त्यांना बळेच बसते केले. राजे युवराज जोडीने त्यांना नमस्कार करण्यासाठी वाकले. बसल्या बैठकीवरून जिजाऊंनी त्या दोघांचे मुखडे छातीशी बिलगते घेतले. त्यांचे शब्द थकले होते, सुरकुतले होते, म्हातारे झाले होते. ते घशातच अडकले. "हे बघायला आमची स्वारी आज असायला पाहिजे होती." शहाजीराजांच्या नुसत्या आठवणीबरोबर जिजाऊंचे डोळे भरून आले. सुरकुत्याच्या पाटातून आत्म्याचे पाणी वाहू लागले. एवढे दृष्ट लागण्यासारखे विधी गडावर होत आहेत, पण त्यातील एकही आम्हास बघता येत नाही, येणार नाही. कपाळ उजाडल्यामुळे पोटी तहानेचा जाळ झाला. समुद्रात पाण्याने वेढलेले असूनही पिण्यासाठी एक थेंबही हाताशी येऊ नये तशीच ही गत आहे. आम्ही साऱ्यात आहोत आणि कशातही नाही. जगदंब जगदंब. आपल्या भरून येणाऱ्या मनावर जिजाऊंनी तुळशीपत्र ठेवले आणि म्हटले, "औ शांत व्हा."
जिजाऊंनी राजे संभाजीराजांना शिंग भरल्या जबाबीने आशीर्वाद दिला. सौभाग्यवंत व्हा. थरथरत्या हाताने सोयराबाईंना आशीर्वाद दिला. माँसाहेब, आता माणसाचा राबता तोडा, आराम घ्या, राजे काळजीपिळाने म्हणाले. राबता तुटणार कसा? आम्ही राजमाता होणार आहोत. आता तर राबता वाढीला पडेल. आम्हीहून लोकांचा राबता कधीच तोडणार नाही राजे, निग्रही जिजाऊंनी आग्रहाने म्हणाल्या.